नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की आज इंदिरा गांधीची पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधींना सुरुवातीला 3 आणि नंतर 21 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. हा जो दिन आहे तो इंदिरा गांधींचा पुण्यतिथी दिन आहे आणि भारतीय राजकारणामध्ये इंदिरा गांधी हे नाव एक आयर्न लेडी म्हणून घेतलं गेलेलं आहे. आणि इंदिरा गांधींचा कार्यकाल जसा आणीबाणीमुळे कलंकित झालेला आहे तसा पुढचा काळ आणीबाणीच्या नंतर त्यांनी निवडणुका घेतल्या आणि त्या निवडणुकामध्ये त्या पराभूत झाल्या. याचाच अर्थ त्यांनी निवडणुका सुद्धा अतिशय स्वच्छ आणि निर्वाचन आयोग संविधान लागू करत असले त्या पद्धतीने घेतल्या आणि त्यानुसार पुढचा काळ जो आहे त्याने राष्ट्रासाठी जो समर्पित केला. मग ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल, ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांचे तनखे बंद केले. म्हणजे मराठवाड्याबद्दल तर ते अधिक महत्त्वाचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाला स्वातंत्र्य आंदोलन म्हणून मान्यता दिली. या अर्थाने मराठवाड्यावर इंदिरा गांधीचे विशेष उपकार आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. मित्र, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रफुल्ल जयकरांनी इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलं आणि प्रफुल्ल जयकर 26 ऑक्टोबरला इंदिरा गांधीला भेटायला गेल्या होत्या आणि त्यांनी 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या काळामध्ये इंदिरा गांधीसोबत जो मनमोकळे गप्पा झाल्या त्या गप्पांमध्ये इंदिरांना कसा आपला मृत्यू दिसत होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत आणि ते काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. भारतीय राजकारणामध्ये इंदिरा गांधींचा प्रभाव हा फार मोठा राहिलेला आहे. आपण असं म्हणतो की इंदिरा गांधीला विरोधी पक्षाचे नेते सुद्धा गुंगी गुडिया ते आयर्न लेडी दुर्गा अशा पद्धतीचं वर्णन भारतीय राजकारणामध्ये इंदिरा गांधीचं झालेलं आहे. म्हणजे अलिप्ततावादाचं धोरण बाजूला ठेवून त्यांनी 20 वर्षाचा रशियासोबतचा सुरक्षिततेचा करार केला आणि एका पाकिस्तानचे 2 करोड अमेरिकेच्या आलेल्या 7व्या आरमाराला परत लावण्याचं धोरण वास्तववादी आंतरराष्ट्रीय राजकारणातलं धोरण इंदिरा गांधींनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून इंदिरा गांधी भारतीय राजकारणामध्ये आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात. आणि इंदिरा गांधींच्या हे जे नाव आहे मोठ्या अभिमानाने घेतले जाते. प्रियदर्शिनी असं हे नाव अलीकडं आपल्याकडे सुद्धा आपल्या भागात अनेक लोक आपल्या हॉटेलला घराला प्रियदर्शी नाव ठेवत असतात. त्यांचं ते आकर्षण राहिलेलं आहे. म्हणजे इंदिरा गांधींची राजकीय कारकीर्द, अणुचाचणी, भारत पाक युद्ध, ऑपरेशन ब्लू स्टार अशा अनेक घटना आहेत ज्याचा उल्लेख आजही वेळोवेळी केला जातो. मात्र 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. मात्र आजही त्यांच्या कामाचा उल्लेख वारंवार होतो. हत्या झाली त्याच्या 1 दिवस आधी इंदिरा गांधी यांनी ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे बोलताना मृत्यू संदर्भात भाष्य केले होते. याच काळात त्यांचे नातवंड राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कारला अपघात झाला होता. याच पार्श्वभूमीवर हत्येच्या 5 दिवस अगोदर इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं त्याबद्दल प्रफुल्ल जयकरांनी त्यांच्या इंदिरा गांधी ह्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. ही पुस्तिका अशोक जैननी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे. ती आपण वाचून पाहावी. अत्यंत वाचनीय आहे. हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचन झाल्याशिवाय बाजूला ठेवा असं वाटत नाही. आणि म्हणून प्रफुल्ल जयकर यांनी इंदिरा गांधी या पुस्तकामध्ये हत्या होण्यापूर्वी इंदिरा गांधींनी 5 दिवस काय केलं याबद्दल लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केलेला आहे. 26 ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल जयकर इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधी आणि प्रफुल्ल जयकर यांच्यामध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी 27 ऑक्टोबर रोजी श्रीनगरला जायचं ठरवलं होतं. त्यांच्या या दौऱ्याचे कोणतेही नियोजन नव्हते. याच श्रीनगर भेटीबद्दल इंदिरा आणि प्रफुल्ल जयकर, इंदिरा गांधींनी प्रफुल्ल जयकर यांना सांगितलं होतं की इंदिरा गांधी यांचे मुख्य सचिव PC अलेक्झांडर यांनी देखील आपल्या इंदिरा अंतिम पर्व या पुस्तकामध्ये या दौऱ्याबद्दल लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केलेला आहे. तेही पुस्तक आपण पाहू शकतो. इंदिरा गांधी यांनी 27 ऑक्टोबरला भेट देण्याचं अचानक ठरवलं. 29 ऑक्टोबरला त्या ओरिसाला भेट देणार होत्या. त्याआधी काश्मीरला जाण्याचं काही ठरलेलं नव्हतं, पण त्या काश्मीरला गेल्या असं अलेक्झांडरने सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. प्रफुल्ल जयकर या आपल्या इंदिरा गांधी या पुस्तकात म्हणतात, इंदिरा गांधी यांच्या श्रीनगर भेटीला राज्यपाल जगमोहन, तेव्हा जगमोहन काश्मीरला राष्ट्रपती राजूला लागून जगमोहन होते, जगमोहननी विरोध केला होता. श्रीनगरमध्ये अशांतता आहे, सगळीकडं म्हणजे आतंकवादाचं सगळं अशांत वातावरण आहे, तेव्हा धोका पत्करू नये असं त्यांनी म्हटलेलं होतं. हे सुद्धा प्रफुल्ल जयकरने त्यामध्ये लिहिलेलं आहे. पण तरी सुद्धा इंदिरा गांधींनी
प्रफुल्ल जयकर आणि इंदिरा गांधी यांच्यात झालेल्या पुढील संवादात इंदिरा गांधी यांनी मृत्यूवर भाष्य केलेलं आहे असं प्रफुल्ल जयकरने या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. प्रफुल्ल बिजबिहार येथील तो पुरातन चिरान वृक्ष तुला आठवतो का असं इंदिरा गांधी म्हणाल्याचं प्रफुल्ल जयकर सांगतात. तो नुकताच मरण पावला असं इंदिरा गांधी म्हणाल्या असं मी ऐकलंय असं इंदिरा गांधी प्रफुल्ल जयकरला म्हणाल्या. एखाद्या जुन्या मित्राबद्दल बोलावं तसं त्या बोलत होत्या. मला पुन्हा वाटायला लागलं आहे की आपण इथं कशासाठी आहोत, इथे आपण आता खूप काळ राहिलो असं मला वाटतं असंही इंदिरा गांधी प्रफुल्ल जयकरला म्हणाल्या. अशा मूडमध्ये त्या क्वचित पाहत होते, तिथे विचार मृत्यूभोवती घुटमळत होता. आणि मग इंदिरा गांधी प्रफुल्ल जयकरना म्हणाल्या की पंडित नेहरूंना म्हणजे माझ्या पप्पांना ह्या नद्या वगैरे आवडत असत, पण मी तर पर्वतांची कन्या आहे, मला कशाची चिंता वाटत नाही. मी माझ्या मुलांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर माझी रक्षा हिमालयात विखरून टाका. तिचा हा जो शेरा आहे म्हणजे इंदिरा गांधींचा हा जो शेरा आहे तो प्रफुल्ल जयकर म्हणतात की मला विचित्र वाटला होता. पुढे प्रफुल्ल जयकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. आणि मग 27 ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे इंदिरा गांधी काश्मीरला गेल्या. तेथे त्या पोलिसांना पूर्वसूचना न देताच श्रीनगरमधील बाजारात गेल्या. बाजारात गेल्यानंतर त्यांच्या भोवती गर्दी कशी जमली होती, लोकांना आनंद कसा झाला होता याचं वर्णन इंदिरा गांधी करत होत्या असा उल्लेख इंदिरा अंतिम पर्व या पुस्तकामध्ये अलेक्झांडरने केलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांनी हरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सुफी संत हजरत सुलतान सीन यांच्या कबरीला भेट दिलेली होती. हजरत सुलतानच्या कबरीला भेट दिलेली होती. आणि पुढं 29 ऑक्टोबर रोजी पहाटेच इंदिरा गांधी भुवनेश्वरला गेल्या. आणि मग हेलिकॉप्टरच्या मदतीने त्या तेथील ग्रामीण भागांना सुद्धा भेटी दिल्याचं त्यामध्ये लिहिलेलं आहे. ओडिसा राज्यातील एका सभेत बोलताना त्यांनी मृत्यू संदर्भात भाष्य तिथं सुद्धा केलेलं आहे. मी जिवंत राहीन की नाही याची मला पर्वा नाही, मी उदंड आयुष्य जगले, हे आयुष्य मी सेवा करत घालवलं याचा मला अभिमान वाटतो. मी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करत राहीन. माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला संजीवनी देत राहील, सामर्थ्य देईल. अशा पद्धतीचं ते कोटेशन प्रफुल्ल जयकरने या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. असं इंदिरा गांधी म्हणाल्याचा उल्लेख प्रफुल्ल जयकरांनी केलेला आहे. म्हणजे इंदिरा गांधींना ह्या सगळ्या कल्पना आलेल्या होत्या. आणि मग हे सगळं जे झालं 30 ऑक्टोबरला सकाळी ओरिसा राज्यात त्या होत्या. दिल्लीला त्यांची नातवंड प्रियंका गांधी, राहुल गांधी यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या कारला किरकोळ अपघात झाला होता. त्यांच्या कारला दुसरी एक कार आदळली होती. या अपघातात दोघंही जखमी झाले नव्हते. मात्र अपघातानंतर प्रियंका आणि राहुल गांधी यांची गाडी घरी परत घेऊन जाण्याचा आदेश देण्यात आला होता. इंदिरा गांधी दिल्लीत परतल्यानंतर या अपघाताबद्दल त्यांना सांगण्यात आले होते. इंदिरा गांधी यांना त्यांच्या नातवंडाची खूप काळजी वाटत होती. त्यांना दुखापत केली जाईल आणि त्यांचे अपहरण होईल अशीही त्यांना सतत भीती वाटत होती. जून महिन्यापासून या भीतीने त्यांच्या मनामध्ये घर केलेलं होतं असं लेखिका प्रफुल्ल जयकरने त्याच्यामध्ये त्या इंदिरा गांधी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या नियोजनानुसार काम करणार होत्या. त्यासाठी त्या सकाळी उठल्या होत्या. त्या दिवशी सकाळी 8:30 वाजेपर्यंत त्या तयार झाल्या. सकाळी पीटर उस्तिनॉव हे पत्रकार त्यांची मुलाखत घेणार होते. पीटर उस्तिनॉव हे मुलाखत घेणार आहेत म्हणून पण मात्र ही ठरलेली मुलाखत सकाळी 9 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. ही मुलाखत घेणारे पथक एक अकबर रोड येथे थांबल्याचे इंदिरा गांधी यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर भोजन दालनातून त्या चालत बाहेर निघाल्या होत्या. त्या दालनातून बाहेर निघाल्यानंतर दोन्हीही बाजूनी झाडे असलेल्या रस्त्याने त्या चालत होत्या. एक अकबर रोड येथील कार्यालयाच्या दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर सब इन्स्पेक्टर बियांत सिंग हा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावला. तो अभिवादन करण्यासाठी आपला हात उंचावतो आहे असे इंदिरा गांधी यांना वाटले होते. मात्र काही समजण्याच्या आत बियांत सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्यावर 3 फुटाच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. त्यांच्या हातात पिस्तूल होते. गेल्या 9 वर्षापासून तो
बियान सिंग हा इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा दलामध्ये होता. त्यानंतर काही क्षणात कॉन्स्टेबल सतवंत सिंग पुढे आला. त्याने देखील आपल्या स्टेन गनमधून इंदिरा गांधी यांच्यावर 25 गोळ्या झाडल्या. पूर्ण स्टेन गन त्यांनी खाली केली इंदिरा गांधीवर. म्हणजे इंदिरा गांधीचं पूर्ण शरीर असं चाळणीसारखं छिन्नी करून टाकलेलं होतं. इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा सकाळची 9:16 झाली होती. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. या घटनेनंतर इंदिरा गांधी यांना तात्काळ एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या डॉक्टरांनी त्यांच्या चरित्रामध्ये हे सगळा उल्लेख केलेला आहे. त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केला, पूर्ण दिल्लीमध्ये कशा पद्धतीने सिकाच्या कत्तली सुरू झाल्या, रक्तसाठा कमी पडत होता आणि रक्त पुरवणारा अधिकारी त्या एम्स हॉस्पिटलमध्ये एवढ्या वर्षापासून तो ठीक होता पण तो सुद्धा अचानक गायब झाला. म्हणजे हा सगळा भाग त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेला आहे. निष्णात डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र देहाची चाळणी झाल्यामुळे डॉक्टरांना अपयश आले. इंदिरा गांधी यांचे पार्थिव 1 आणि 2 नोव्हेंबर असे 2 दिवस अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 3 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दिल्लीतील शांतिवन परिसरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची समाधी आहे. याच ठिकाणी इंदिरा गांधी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. इंदिरा गांधी यांच्या समाधीला आता शक्तीस्थळ म्हणून ओळखले जाते आणि दिल्लीला आपण गेलो तर ते म्हणजे शक्तीस्थळ जाऊन पाहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं ते हे आहे. म्हणजे गांधीजींची समाधी आहे, इंदिरा गांधींची आहे. आता अटल कट्टा सुद्धा तिथं आहे आणि दिल्लीला राष्ट्रपती भवन पाहून आम्ही ते पाहायला गेलो. पण अशा पद्धतीने इंदिरा गांधींनी शेवटपर्यंत जे तो जो दिवस आहे त्याचं वर्णन आता अलीकडे आलेलं आहे. आणि म्हणून मग प्रफुल्ल जयकरची इंदिरा गांधी हे जर पुस्तक आपण पाहिलं तर 31 ऑक्टोबर हा दिवस कसा होता आणि कशा पद्धतीने हे झालं. आणि हे होण्यापूर्वी अंगरक्षकाबद्दल ऑपरेशन ब्लू स्टार केलेलं असल्यामुळं शिखांवर पासून सुरक्षितता हवी आहे असं सुचवलेलं होतं. पण इंदिरा गांधींनी सेक्युलर राष्ट्रामध्ये एखाद्या कम्युनिटीवर जर आपण संशय घेतला आणि त्या कम्युनिटीचे अंगरक्षक आपण कमी केले तर त्यांच्यावर वाईट परिणाम होतात असं ते लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी राष्ट्रासाठी ते अंगरक्षक हटवले नाहीत. आणि बियान सिंग हा मागच्या 20 वर्षापासून त्यांचा अंगरक्षक होता, त्या दलामध्ये होता आणि मग त्यांनीच गोळ्या घातल्या. आणि आपण पाहतो की इंदिरा गांधींचं आज 31 ऑक्टोबरला हत्या झालेली आहे आणि राष्ट्रासाठी त्यांनी हे बलिदान दिलेलं आहे. पण मृत्यू हा माणसाला कसा समजतो हे प्रफुल्ल जयकरने त्या ग्रंथामध्ये फार चांगलं मांडलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला हा ग्रंथ आवडेल. आपण वेळ मिळाला तर प्रफुल्ल जयकरांनी लिहिलेला आणि तो अशोक ज्यांनी मराठीमध्ये अतिशय उत्कृष्ट अनुवाद केलेला आहे, तो वाचून पाहा. तर मित्रहो, आज आपण इथंच थांबूया. चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. जय हिंद.